श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. कपी पुरुषाचा अति प्रचंड राक्षसांचे बळबंड प्रताप ऐकता काळे तोंड लज्जा वितंड लंकेशा. या ठिकाणी ग्रंथकर्ते सद्गुरूला नमस्कार करून कथेला सुरुवात करू लागलेत आणि सांगू लागले की मागच्या अध्यायामध्ये आपण कथा कोणती ऐकलेली आहे. विभीषण आणि या लंकेचे 16 प्रधान यांचा संवाद रावणाच्या समोर चालू झालेला आहे. एकमेकाचे शब्द सांगू लागले, मी बडा तू बडा, मी बडा तू बडा. यांचा संवाद या लंकेच्या ठिकाणी चालू असताना युवराज जे आहेत ते विभीषणजी सांगू लागलेत हनुमंताचं वर्णन. हनुमंतानं काय काय केलं, कसं कसं कुणाकुणाला काय काय केलं. त्यावेळेस तुम्ही काय घरात जाऊन बसला होता का, त्यावेळेस तुम्हाला युद्ध करता आलं नाही आणि आता मोठेपणानं बोलू लागलो. हे युवराज असणारे कोण विभीषण बोलू लागलेले आहेत. हनुमंताचे अति प्रबळ विभीषणे वानिले बळ तेने राक्षस सकळ तळमळ पै करती. आता विभीषणला त्याच्या आईनं सांगितलेलं होतं की तू रावणाला सगळ्या गोष्टी समजावून सांग. जर तुझ्याकडनं हे कार्य जर घडलं तर माझा जे वंश वाढायचा कमी होणार होता तो जर वाढला तर बरं होईल. म्हणून आईनं सांगितल्यामुळं विभीषण त्या ठिकाणी सांगू लागले राजा रावणाला की तू हनुमंताचं कथन पाहिलेलं आहे. हनुमंतानं काय काय केले आणि काय काय नाही हे सगळं तू पाहिलेलं आहेस. एकटा रामाचा दूत आला तर ही अवस्था या लंकेची झाली आहे आणि राम स्वतः या ठिकाणी आले तर काय होईल आणि काय नाही ही प्रशंसा हनुमंताची विभीषणची सांगू लागलेली आहे. राक्षस सेनानी प्रधान अवघे झाले ही नदीन सभा समस्त लज्जायमान म्लान वदन दशमुख. मग या सगळ्या गोष्टी हनुमंताच्या विभीषण या राजा रावणाला आणि सगळ्या बसलेल्या सभेला सांगू लागलेला होता. पण खरं हे पटत नाही. मीच मोठा आम्हीच मोठे असं सगळ्या या प्रधानाला वाटू लागलेलं होतं. म्हणून या विभीषणाच्या विरोधात सगळे जण बोलू लागले आहेत आणि सगळे जण सांगणार विभीषणा तू काय बोलायला लागलेस आणि काय नाही असे सुद्धा सगळे हे प्रधान बोलू लागलेले आहेत. हे देखोनी इंद्रजित कोपे झालासे वृत्तांत विभीषणाशी बोलत नित पुरुषार्थ वर्णोनी. त्यावेळेस सगळ्या प्रधानाचं बोलणं झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटला जरा आलाय कोण, इंद्रजित आलेला आहे. आणि इंद्रजिताच्या मनात सुद्धा राग वाटू लागलाय, राग येऊ लागलाय आणि तो सुद्धा आपल्या चुलत्याला बोलू लागलाय काय तुम्ही आणि काय बोलायला लागलो, कशा कशा पद्धतीने इंद्रजित बोलणार आहे हे विभीषणाला आपण ऐकूया. इंद्रजित बोले कोपायमान काकाजी तू तम धर्म प्रसन्न धर्म संपन्न बुद्धी युक्ती प्रज्ञापन्न कनिष्ठ वचन का वदती. त्यावेळेस इंद्रजित स्वतःच्या चुलत्याला सांगू लागलाय म्हणजे विभीषणाला सांगू लागलाय काय काकाजी तुम्ही आणि काय नाही, तुम्ही खूप मोठे ज्ञानी आहोत. तुम्ही अधर्माचा साथ कधीही दिलेला आहे, तुम्ही धर्मानं चालतात हे मला मान्य आहे, मला माहिती आहे. एवढंच नाही या लंकेला सुद्धा माहिती आहे की तुम्ही धर्मानं वागता. पण या ठिकाणी तुम्ही धर्मानं वागतात का, काय धर्म आहे आपला, आपण कुणाचं या ठिकाणी नामस्मरण घेऊ लागलो, दुश्मनाचं या ठिकाणी वरचढ करून आपल्या सैन्याविषयी बोलायचं तर तुम्ही दुश्मनाचं या ठिकाणी नाव घेऊ लागलो, हे तुमचं बरोबर आहे का असं इंद्रजित बोलू लागलेला आहे. निंदोनी सेनानी रक्षोगण निर्भत सोनिया प्रधान राम लक्ष्मणाची अंगवण परमदारुण वानिसी. परमदारुण मानुषी आपल्या सैन्याला या ठिकाणी तुम्ही खालीपणा देऊ लागलो. तुम्ही काय केले आणि काय नाही की सैन्याविषयी तुम्ही बोलू लागलो आणि राम या ठिकाणी नसताना तो आपला दुश्मन असताना त्या राम आणि लक्ष्मणाचं वर्चस्व या ठिकाणी गाजवू लागलो. ते महान आहेत आणि आपले हे प्रधान जे आपले सैन्य आहेत ते कसे आहेत, कनिष्ठ आहेत. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी बोलू लागलो, हे तुमचं बरोबर नाही असं सुद्धा तो बोलू लागलेला आहे. उद्देशून एक एक तुवा निंदिले आमुजे कटक श्रीरामाची आंगळीक अत्यंतिक वानिसी. तुम्ही काय केलंय, एका एका प्रधानाचे नाव घेतले आणि एका एका प्रधानाला तुम्ही सांगू लागलो तू काय केलंय, त्यानं काय केलंय.
ज्यावेळेस हनुमंत इथं आला होता त्यावेळेस तुम्ही काय केले, सगळ्या प्रधानाचे नावं घेऊन तुम्ही सगळ्या प्रधानाला बोलू लागलो आणि इतर रामाचं आणि लक्ष्मणाचं मोठमोठ्यानं बोलू लागलो, त्यांचं नामस्मरण करू लागलो आणि त्यांची स्तुती या ठिकाणी करू लागलो. हे काही तुमचं बरोबर नाही. अशाने आपल्या सैन्याचा मान सन्मान राहणार नाही असं तो इंद्रजित बोलू लागला आहे. युवराजांचे महिमान रायांचे खोंचले अंतकरण ऐसे कठीण कावदसी. ऐसे कठीण कावदसी. रावणाच्या समोर तुम्ही उभा टाकलो. तुम्हाला आज नाही, आमच्या जन्माच्या अगोदरपासून या लंकेचं युवराज पद तुमच्याकडे असताना तुम्ही आपल्या सैन्याची स्तुती करायची सोडून देऊन त्या राम लक्ष्मणाची आणि हनुमंताची स्तुती करतो. ते पण कुणाच्या पुढं, आपल्या मोठ्या भावाच्या समोर जो राजा आहे त्या राजाच्या समोर या ठिकाणी तुम्ही असं बोलून स्वतःच्या भावाचं मनाचं खच्चीकरण तुम्ही करू लागलो. अशा प्रकारे इंद्रजित बोलू लागलेला आहे. पाटी थापडिया यडका अधिक हानिकारी थडका ऐसे सेनानी सैनिका सन्मान देखा तू देवा. आणखीन बघा, दृष्टांत रूपामध्ये इंद्रजित सांगू लागला, एखादा येडका असतो म्हणजे आपल्याकडं जो मेंढ्यामध्ये असतो तो, त्या येडक्याच्या आपण पाठीवर हात मारल्याबरोबर त्याने एक धडक द्यायच्या ऐवजी जाऊन काय करते, 4 धडका मारते. म्हणजे शाबासकी दिल्याबरोबर तो अति उत्साही होऊन समोरच्याला मारण्याचा प्रयत्न करतो. आणि जर त्याची आपण जर निर्बसना केली तर तो पुढे जाणार नाही. असं तुम्ही आपल्या सैन्याची या ठिकाणी शाबासकी करायचं सोडून त्या सैन्याची निर्बसना तुम्ही करू लागलो. अशाने आपल्या सैन्याचं मनोधैर्य खचल्याशिवाय राहणार नाही आणि हे काम तुम्ही करू लागलो असं तो इंद्रजित या चुलत्याला बोलू लागला आहे. सन्मान देता निज सैन्यासी अति उल्हास संग्रामासी देखी खाते निर्भत्सासी श्रीरामाची वानुनी. आपलं एवढं सैन्य आहे, आपले एवढे प्रधान आहेत, ते काही कमी आहेत का? कितीही बलाढ्य आहे, ते देवा दिखायला सुद्धा न ऐकणारे प्रधान आपल्याकडे आहेत आणि त्या प्रधानाची आपण जर स्तुती केली तर ते आणखीन मोठ्या मनानं त्यांच्या मनामध्ये स्फूर्ती निर्माण होईल आणि आपण त्यांना शाबासकी दिल्यावर ते अजून ताकद घेऊन या दुश्मनासोबत लढतील. पण तसं न करता तुम्ही या ठिकाणी आपल्याच सैन्याचं खच्चीकरण करू लागलो असं तो इंद्रजित या विभीषण राजाला म्हणू लागला आहे. राधा तुझा ज्येष्ठ बंधू तू अति कनिष्ठ वदसी वादू तेने युवराज सबंधू अति विरुद्ध वाढला. आता राजा कोण आहे? तुझा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावाचा तू लहान बंधू आहेस आणि या लंकेचं युवराज पद तुझ्याकडे आहे. चुलत्याला म्हणू लागलाय, तुमच्याकडे एवढं युवराज पद असताना तुमच्या तोंडून हे शब्द निघणं म्हणजे एका मूर्खासारखं आहे. म्हणजे तुम्ही असं काय बोलतो आहोत? असं बोलण्यानं काय होणार आहे? राजा रावणाला सुद्धा राग येणार आहे, त्यांचं सुद्धा मनाचं खच्चीकरण होणार आहे आणि आपलं जे सैन्य आहे त्यांच्या सुद्धा मनाचं खच्चीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. तर तुम्ही त्यासाठी असं न बोलता आपल्या सैन्याची स्फूर्ती मिळावी ह्या हिशोबाने तुम्ही बोला असं तो म्हणू लागला आहे. जैसा पिता तैसा चुलता यवराजे असे तुझे माता ज्येष्ठा निंदोनी लंका नाथा श्री रघुनाथा वानिसी. काय म्हणाले? जसा माझा वडील आहे रावण तशाच प्रकारे तू चुलता आहेस. जसा माझा बाप आहे तशाच प्रकारे मी तुला सुद्धा एखादा बाप चुलता काय आणि बाप काय एकाच प्रमाणे मी आजपर्यंत तुला वागलेलो आहे. तुझी जी आज्ञा असेल ती मी आजपर्यंत मानलेली आहे. पण तू आता या ठिकाणी आपल्या स्वतःच्या भावाचं नाव मोठं करायचं सोडून देऊन त्या राजाच्या रामाचं आणि लक्ष्मणाचं आणि हनुमंताचं नाव या ठिकाणी मोठं करण्याचा प्रयत्न करू लागलो. राजा रावण असताना त्या एखाद्या भिकारी असणाऱ्या रामाच्या जाऊन शरण जावं अशा प्रकारे तू या ठिकाणी बोलत आहोत असं सुद्धा आपल्या चुलत्याला इंद्रजित सांगू लागलेलं आहे. आमुचा एक एक रक्षबन करील दोघांचे भक्षण याची कायसी रणांगण राम लक्ष्मण ते किती. अहो काकाश्री, आपला एक जो प्रधान आहे तो काही कमी नाही. म्हणजे एक प्रधान जर आम्ही सोडला तर त्या रामाचं आणि लक्ष्मणाचं आणि राहिलेले जेवढे काही वानर आहेत तेवढ्याच सगळ्याला मारण्याची ताकद या एका प्रधानाच्या अंगामध्ये आहे. मग एवढं सामर्थ्य आपल्या सगळ्या प्रधानामध्ये असताना तुम्ही ही वाईट बुद्धीनं अशा प्रकारे का बोलत आहोत असं सुद्धा इंद्रजित बोलू लागला आहे. यापुढे राम लक्ष्मण आमचे
म्हणजे आहेत नाही कसे आहेत म्हणले, एखाद्या गवताचं पात जसं असतं, त्या गवतानं आपल्याला काही होतं का, ते आपण ज्यावेळेस आपल्या हाताला येईल त्यावेळेस आपण ते मोडू शकतो. तशा प्रकारे हे राम आणि लक्ष्मण आमच्या सैन्याच्या पुढं आणि आमच्या प्रधानाच्या पुढं आहेत आणि त्यांची तुम्ही स्तुती या ठिकाणी गाऊ लागलो, हे काही तुम्ही बरं करत नाहीत असं सुद्धा आपल्या तुमच्याला बोलू लागलं आहे. अलयांकित राज किती यज्ञ भोगिता अमरपती, तो त्या आणिला क्षिती लंके प्रती कामारा. आणि एवढं नाही म्हणजे तुम्ही सैन्याचं सोडा म्हणजे मी काही कमी आहे का म्हणले, मी तर मीच आहे म्हणले, मी काय काय कामं केलेत काय काय नाही आजपर्यंत तुम्ही तुमच्या डोळ्यानं प्रत्यक्ष पाहिले आहेत. ब्रह्मदेवाचे सुद्धा जे काही रक्षक असतील त्यांना सुद्धा मी या लंकेच्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यांना पूर्ण लंकेचं काम त्यांच्याकडून मी आजही करून घेतो, एवढी ताकद माझ्यामध्ये सुद्धा आहे. आणि एवढं असताना तुम्ही माझी या ठिकाणी नाव न घेता त्या राम लक्ष्मणाचं नाव घेऊ लागलो आणि त्यांना शरण जाण्यासाठी आम्हा सगळ्याला सांगू लागलो, हे काही बरोबर नाही अशा प्रकारे तो बोलू लागला आहे. दात उघडून घेतला हाती त्रिजगती चळी कापे, माझी एकताची हात शुरगन एकाएक, अवघे पळती अधोमुख जेवी करंक अतिदीन. एवढंच नाही म्हणजे काकाश्री माझी ताकद काय आहे, मी ज्यावेळेस या स्वर्ग लोकांच्या ठिकाणी जाईल त्यावेळेस जे देव लोक आहेत ते सुद्धा चळचळ 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 कापतात म्हणले. मी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस मी इंद्राचं काम सुद्धा मी इंद्राला सुद्धा बंदिस्त केलं आहे, इंद्राला सुद्धा हरवलेला आहे आणि त्याचं इंद्रजित म्हणून नाव त्यावेळेस मिळालेलं आहे. एवढी कीर्ती माझ्यामध्ये आहे आणि एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये असताना सुद्धा तुम्ही माझं नाव न घेता त्या रामाचं आणि लक्ष्मणाचं नाव घेऊ लागलो, हे काही तुम्हाला बरं वाटतं का? तुम्ही आपल्या सैन्याचं नाव न घेता, आपल्या राजाचं नाव न घेता, आपल्या राजाला सपोर्ट करण्याच्या ऐवजी त्या राम लक्ष्मणाला तुम्ही सपोर्ट करत आहोत, हे काही तुम्ही चांगलं वागणूक या ठिकाणी करत नाहीत असं सुद्धा आपल्या तुमच्याला बोलू लागलं आहे. इंद्रा सहित मरपडी त्या मेघातले बांधवडी, तेथे काळीसी रामाची प्रौढी साय माकडी वाणीसी. आणखीन कशा प्रकारे सांगू लागलाय इंद्रजित सांगू लागलाय, देवादी देव जेवढे असतील तेवढे सगळे देव नवग्रह आहेत मी कुठे टाकलेत, या लंकेमध्ये बंदीखानामध्ये टाकले आहेत, त्यांच्या एक एक पायऱ्या या ठिकाणी मी केलेल्या आहेत. एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे आणि तुम्ही त्या रामाचं आणि लक्ष्मणाचं काय नाव घेऊ लागलो, ते तर आम्हाला एखाद्या गवताप्रमाणे आहे, त्यांना तर आम्ही आता एका मिनिटामध्ये खायचं म्हणलं तर खाऊन टाकतो, एवढं सामर्थ्य आपल्या सैन्यामध्ये आहे, आपल्या प्रधानामध्ये आहे आणि तुम्ही त्यांची निर्भत्सना या ठिकाणी करू लागलो असं सुद्धा इंद्रजित बोलू लागलेलं आहे. अंगात सुग्रीव हनुमंत नळ नीळ जामवंत, राक्षसा भक्ष हे समस्त दाता दाता न लागता. अहो तुम्ही काकाश्री काय सांगू लागलो, तो अंगद हनुमंत नळ नीळ काय म्हणजे ती काहीच नाही, ते तर आपल्या राक्षसाचे खाण्याचं साधन आहे म्हणले, ते कधीही आपण खाऊ शकतो, एवढे राक्षस या ठिकाणी आहेत आपले. हे राक्षस जर आपण इकडून सोडले, हे प्रधान जे सोडले तर त्याने एका धरून एका दातामध्ये बसण्यासारखे आहेत, काहीच नाही म्हणजे त्यांच्यामध्ये ताकद काहीच सामर्थ्य त्यांचं नाही. त्यांना ज्या वेळेस आम्हाला वाटेल त्यांना खायचे त्यावेळेस आम्ही खाऊ शकतो, ते आमचे भक्षक आहेत आणि त्यांना आम्हाला खाण्याचा अधिकार आहे, एवढा सुद्धा इंद्रजित या ठिकाणी बोलू लागलेला आहे. मनुष्य म्हणजे आहारी वानरे तव कोशिंबिरी, त्याची कायसी धुंदारी क्षणामाधारी मारिना. क्षणामाधारी मारिना, एका क्षणामध्ये आम्ही जर या ठिकाणी विचार केला तर माणसं आहेत ते कोण, राम आणि लक्ष्मण माणस आहेत माणसं, मग ते तर काय आमचं भक्षस आहे, राक्षसाला काय, राक्षस माणसाला खाण्यासाठी झालेले असतात, म्हणजे माणसं आम्ही खाऊ, राहिलेली जे वानर आहेत ते कसे म्हणजे आम्ही एखादी कोशिंबीर कसं खातो, लोणचं लावून आपण जसं खातो तसं हे सगळे वानर आम्ही लोणच्या प्रमाणे खाऊ, त्यांचं काहीच सामर्थ्य नाही. अशा पद्धतीमध्ये तो इंद्रजित आपल्या चुलत्याला त्या सगळ्या सभा मंडपामध्ये बोलू लागलेला आहे. रणी बिडोनी साठपता करीना श्रीरामाच्या घाता, रावण सांडोनी सकळ चिंता सुखे सीता भोगावी. आणखी इंद्रजित सांगू लागलाय, स्वतःच्या वडिलांना सांगू लागलाय, रणी मारोनी श्रीराम लक्ष्मण, त्यांना
त्यांना युद्धामध्ये आम्ही मारूच म्हणले तिथे गेल्यावर, त्याच्यामध्ये तर काहीच नाही म्हणले. हे वानर बी एखाद्या लोणच्या प्रमाणे खाऊन टाकू आणि राहिली कोण सीता, बिनधास्त रावणाला भोगण्यासाठी या ठिकाणी देऊ. वडिलाला सांगू लागलाय आम्ही त्यांना मारून टाकू आणि तुम्ही बिनधास्त सीता बघा काय असेल बघा. स्वतःचा मुलगा बापाला सांगू लागलाय आई सोडून दुसऱ्याच्या परस्त्री सोबत तुम्ही या ठिकाणी संसार करा, असा तो इंद्रजित या ठिकाणी सांगू लागलेला आहे. राम आणि लक्ष्मण रणी पाळीन विंधोनी बाण, निर्दळीन वानरगण, अंगवन पाहे माझी. अंगवन पाहे माझी, माझी ताकद तुम्ही बघा म्हणले. हे राम लक्ष्मण एका बाणामध्ये मारून टाकेल. राहिलेले जेवढे काही वानर असतील त्यांना सुद्धा हे राक्षस एका क्षणामध्ये मारून टाकतील. एवढं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, फक्त तुम्ही बघा म्हणले मी काय करतो आणि काय नाही, असं तो त्याला बोलू लागलेला आहे. निंदोनिया रघुनंदन ऐकता इंद्रजिताचे वचन, विभीषण कोपायमान काय बोलत काय आपण बोलत. एवढं इंद्रजिताचं बोलणं जे काय 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 बोलायचे ते पूर्ण बोल म्हणले इंद्रजिताला. एकदा तुझं काय व्हायचे ते होते म्हणून शांत विभीषण जे ऐकू लागलेले आहेत. पण ज्या वेळेस इंद्रजिताला सांगितलं की एका बाणामध्ये मी रामाला मारेन, त्यावेळेस विभीषणला राग आलाय. म्हणले हा एवढा असताना माझ्या प्रभूला मारण्याचं सामर्थ्य याच्या अंगामध्ये आहे का, याचा विचार केला विभीषणजीने आणि मनामध्ये राग आलेला आहे. आणि राग आल्यावर विभीषणजी या इंद्रजिताला काय बोलतील. एक इंद्रजिता साचार तू तवत अवक्त बलत्व अहंकार, मथ्याचा वळला नाही दार, स्वहित विचार तुझ नाही. त्यावेळेस इंद्रजिताचं एवढं बोलणं ऐकून घेतल्यावर विभीषणला राग आलेला आहे आणि त्याने राग बोलू लागले आहे तू आता जास्त काही बोलू नको म्हणले. या ठिकाणी मला माहिती आहे तू काय केलेस आणि काय नाही. एकटा वानर या ठिकाणी आलेला होता आणि त्यानं तुझी काय अवस्था केली काय नाही हे सगळ्याला माहित आहे. म्हणजे मलाही माहित आहे आणि सगळ्या लंकेला माहित आहे. आणि काय तू वर तोंड करून बोलायला लागला सीता रामाला मारेल म्हणून. अरे तुला त्या रामाचा भक्त आलेला हनुमंत आटोपला नाही, त्याला बघून तो बिळामध्ये जाऊन लपलास आणि आता या ठिकाणी बोलू लागलास, असं विभीषणजी बोलू लागले आहे. अवधारी विचारे विचार कोटी, विवेक धरुनिया पोटी, समूळ एक माझे गोष्टी, स्वहित दृष्टी तुझ नाही. अरे तू कसा आहेस काय बोलू लागला, तुझ्या मनामध्ये काही विवेक आहे का, अविवेकानं तू या ठिकाणी बोलू लागला आहेस. तुझ्यामध्ये काही ताकद आहे का, माणसाच्या अंगात ताकद असेल तरच बोलावं. ताकद नसल्यानंतर बोलण्यात काय अर्थ आहे का, काही बोलू नये. ताकद नसल्यास काय उपयोग नाही त्या बोलण्याला. तशा प्रकारे तुझ्या अंगात ताकदच नाही, तुझ्या अंगात सामर्थ्यच नाही, तुझ्या फक्त बोलण्यामध्ये सामर्थ्य आहे, बाकी काहीच नाही. ताकद कुठं आहे, फक्त तोंडामध्ये आहे. ती मी सगळी पाहिलेली आहे आणि सगळ्या लंकेनं पाहिल्या. तू व्यर्थ या ठिकाणी बोलू नकोस आणि काहीही बोलून स्वतःच या ठिकाणी करून घेऊ नकोस. मी काय सांगतो ते थोडं लक्ष देऊन ऐक, असं इंद्रजिताला बोलू लागले. स्वहित दृष्टी तुझ नाही, जे बोलसी ते मिथ्या नाही, त्याही बोलायची नवलाई, मुळांवरी अवधारी. तू जे बोलतोस ना त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का बघ. नुसतं बोलण्याला काही अर्थ नाही. लबाड बोलून या ठिकाणी काही होणार नाही, करूनच दाखवावं लागेल. बोलल्यानं काही होणार आहे का, नुसतं मी मारतो म्हणजे मरणार आहे का, जाऊन तुला युद्धच करावं लागेल आणि त्या ठिकाणी मारावंच लागेल. त्यामुळे तुझे बोल होतील खरे. तू आता काय बोलतोस, एकदम मिथ्या बोलतोस, एकदम लबाड बोलतोस. तुझ्या बोलण्याला काहीच प्रकारचा अर्थ या ठिकाणी नाही, असं सुद्धा विभीषणजी बोलू लागले आहे. मनसी आमचा एक रक्षगण, भक्षिल राम लक्ष्मण, ऐकोनी श्रीराम अंगवण, मिथ्या भाषण कावदसी. काय मिथ्या भाषण बदलच म्हणजे तू. आमचा एक राक्षस जाईल आणि रामाला आणि लक्ष्मणाला मारण म्हणाला, असे शक्य आहेत का. या गोष्टी तू जाणतोस का, तुला माहिती आहे का रामच काय आहेत आणि लक्ष्मण काय आहेत, काय त्यांचं सामर्थ्य आहे, कुठलं रूप त्यांचं आहे, पुन्हा कुणाला त्यांनी मारले आणि काय काय केले, हा इतिहास तुला माहिती आहे का. काहीच तुला माहिती नाही, तरी पण तू फक्त बरळ भाषा बोलू लागलो. हे काही तुझं खरं नाही. हे जे बोलालंय ते एकदम वायफळ आहे, असं तू बोलू नकोस, असं सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये इंद्रजिताला विभीषणजी सांगू लागलेले आहे. बाळपणी विंधोनी बाण, तटकेचा घेतला प्राण, सुबाहू मारिला करिता रण, सैन्यगण समवेत. त्यावेळेस विभीषणजी या इंद्रजिताला सांगू लागले त्या रामानं काय केलेलं आहे. बाळपणी लहान असताना
ताटिका होती राक्षसी, ती ताटिका तुझी पंजी त्या ठिकाणी गेली, त्यावेळेस त्या यज्ञामध्ये पाणी टाकू लागली, यज्ञ भंग करण्याचा प्रयत्न करू लागली, त्यावेळेस त्या ताटिकेचा वध रामाने एका बाणामध्ये केलाय. सुबाहू त्याच्या पुढे आणला होता, तो सुद्धा त्या ठिकाणी मारलाय. एवढी ख्याती या रामप्रभूची आहे आणि तू सांगू लागलो मी त्यांना एका बाणामध्ये मारतो. काय तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, काय तुझं अंगवण आहे, हे थोडं तू अंतर्ज्ञानामध्ये जाऊन स्वतः कोण आहेस आणि काय करू शकतोस याचा विचार तू कर आणि त्यावेळेस तू बोल. असं वायफळ या ठिकाणी बोलू नकोस अशी तंबी हनुमंत अशी तंबी बिभीषणजी देऊ लागलेली आहे. मारीच आलेला होता, त्या मारीचला काय मारलं म्हणजे बाण मारला, नुसतं बाण लागला नाही म्हणजे त्याचा फक्त वारा लागला तर त्याचा अंत झालेला होता. एवढं सामर्थ्य प्रभू श्रीरामामध्ये आहे आणि तू या ठिकाणी बोलू लागलोस की मी त्यांना मारतो. हे काही खरं नाही. जे बोलायचे ते तू व्यवस्थित बोल, जे तुझ्यानं होतंय तेच बोल, जे तुझ्यानं होत नाही ते तू या ठिकाणी खोटी आश्वासन या रावणाला देऊ नकोस, असं सुद्धा बिभीषणजी बोलू लागले. आणखी सांगितलं अरे म्हणजे काय झालं होतं, या लंकेच्या ठिकाणी तो वानर आलेला होता आणि त्याच्या अंगावर तो दंड पडलेला होता, शेपूट लागलेलं होतं, शेपटाला जाळ फुकण्याचा प्रयत्न केलेला होता. ज्यावेळेस जाळ लावला त्यावेळेस रावणाचं सुद्धा तोंड काळं झालेलं होतं, सगळ्या लंकेचं तोंड सगळं काळं झालेलं होतं. अशी अवस्था त्या रामाच्या दूतानं केलेली आहे आणि स्वतः राम तर बाजूलाच आहेत, ते आल्यावर तर तुमचं काय होतंय की काय नाही की असं सुद्धा बिभीषणजी बोलू लागले आहे. आणखी काय सांगितलं, ज्या वेळेस त्या अरण्यामधून जात असताना विराध राक्षस सीता मातेच्या जवळ आलेला होता आणि उतरून अपहरण करण्याचा प्रयत्न करू लागला होता, त्यावेळेस रामानं कसं त्याला एका बाणामध्ये मारलेलं होतं. तशीच अवस्था जर आपण सीता मातेला नाही सोडलं तर या रावणाची सुद्धा तशीच अवस्था प्रभू श्रीराम केल्याशिवाय राहणार नाहीत, ह्याच्यामध्ये कसलीच शंका राहणार नाही. म्हणून मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी वागा आणि रामाची सीता रामाला परत करा, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी कोणीही वाचवू शकणार नाही, असं सुद्धा बिभीषणजी समजावून सांगू लागलेले आहे. आणखी काय सांगू म्हणजे तुला त्या रामाची कथा, ज्या वेळेस शूर्पणखा तिथं रामाच्या जवळ गेली, लक्ष्मणाच्या जवळ गेली, भेस पलटून गेली, त्यावेळेस रामानं स्वतः त्यांना ओळखलं, तिच्या पाठीवर लिहिलं आणि लक्ष्मणापाशी पाठवलं. लक्ष्मणानं तिचं नाक कान तोंड झापलं, तिची निर्भत्सना केली. त्यावेळेस तिनं आपल्या भावाला म्हणजे खर आणि दूषणाला सांगितलं. त्यांची सुद्धा अवस्था रामाने एका बाणामध्ये मारून टाकली आहे, लक्ष्मणानं सुद्धा त्यांना एका बाणामध्ये मारून टाकलंय. एवढं सामर्थ्य राम प्रभूमध्ये आहे आणि तू या ठिकाणी बोलतोस रामाविषयी मी एका बाणात मारतो, हे काय तुझं खरं आहे का, असं सुद्धा बिभीषणजी बोलू लागले आहे. आणखी सांगू लागले बिभीषणजी रामाची कथा पूर्वीपासून या इंद्रजिताला सांगू लागलेली आहेत, का तर इंद्रजित लहान आहे, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न बिभीषणजी करू लागलेले आहेत. ज्यावेळेस खर आणि दूषण गेलेले आहेत त्यावेळेस खर दूषणाला सुद्धा एका बाणामध्ये मारलाय. 14,000 सहस्त्र बनकर त्या ठिकाणी गेलेले होते, त्यांना सुद्धा एका बाणामध्ये रामानं उडवलेला आहे. एवढा शिरच्छेद सुद्धा प्रभू श्रीरामानं केलेला आहे. एवढं ताकद त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांचं सामर्थ्य आहे, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी येणार आणि युद्ध करणार आणि पूर्ण लंका या ठिकाणी सगळी वनवासात जाईल आणि पूर्ण लंकेचं निर्दळन होईल. जेवढे राक्षस आहेत तेवढे कुळासहित मारतील, त्यासाठी तुम्ही माझा ऐका आणि सीता मातेला त्या ठिकाणी नेऊन सोडा, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी कोणीही वाचवणार नाही. अशा प्रकारे बिभीषणजी समजावून सांगू लागलेले आहेत. नाही सैन्य रथ संपत्ती ऐकला श्रीराम पदाती, त्याची ऐसी ऐकोनी ख्याती तुका दुर्मती बदलासी. आणखीन काय म्हणत म्हणजे तू ज्यावेळेस बोलू लागला होता काय त्याच्यापाशी म्हणजे सैन्य आहे, घोडे आहेत, हत्ती आहे का रथ आहे,
अरे ते श्रीराम आहे, त्यांना कशाचीही गरज नाही, एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. नुसते पायाने जरी चालले तरी त्यांनी जे विचार करतील तसा विचार या युद्धामध्ये होऊ शकतो. एवढं सामर्थ्य त्या प्रभूमध्ये आहे. करता करविता ते आहे, पूर्ण ब्रह्म स्वतः प्रभू श्रीराम आहे. याचा विचार तू कर आणि त्यानंतर तू काय बोलायचे ते बोल, असं सुद्धा विभीषणजी समजावून सांगू लागलेले आहे. नक्त्या शूर्पणखेच्या बोली रावणे पाप बुद्धी केली, सीता चोरिता भीक लागली, तैसी आली अवदसा. आणखी काय झाले म्हणले, ह्या नकटी इथं आली म्हणले आणि तिने रावणाला सांगितले म्हणले मला असं करा वाटतं, मला तसं करा वाटत होतं, त्या रामाला मारावं, तिकडे रामाची सीता सुंदर आहे ती तुला द्यावं म्हणून रावणाला सांगितले. म्हणून रावण तिचा कैवार घेऊन या सीता मातेला त्या ठिकाणी इथं आणलाय म्हणले आणि त्याच्यामुळं पूर्ण कुळाचा नाश या ठिकाणी होऊ लागलाय. हे सुद्धा राजा रावणाच्या लक्षात येत नाही. म्हणून मी समजावण्याचा प्रयत्न करू लागलो तर तुम्ही सगळे प्रधान सुद्धा समजावून सांगायचं कुठे गेले की त्या रावणाच्याच कडून बोलू लागलो. जरा थोडा विचार करा, अधर्म आणि धर्म याच्यामध्ये काय करायचं आणि काय नाही, अधर्माची साथ द्यायची का धर्माचा विचार करायचा, ह्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या आणि राजा रावणाला समजवण्याचा प्रयत्न करा, असं सुद्धा विभीषणजी बोलू लागले आहे. जळो वाटिवेची थोरी निर्लज्ज भारी, निर्लज्ज आहे म्हणजे हा काय केलाय, स्वतः लंकेचा राजा असताना भिकारी बनला म्हणजे भिकारी, आणि भिकारी बघून त्या सीता मातेच्या पुढे जाऊन उभा टाकला म्हणजे भिक्षा देही माते म्हणून. भिकारी झाला ना, कोण आहे, राजा आहे पण भिकारी झाला. जळो याची थोरी म्हणजे काय करायचे, काय करायचे, संपत्तीला सोन्याच्या लंकेला काय करायचे म्हणजे भिकारी होऊन भिक्षा मागितला. एवढा रावण असा झालेला आहे, असं सुद्धा विभीषणजी बोलू लागले आहे. चोरुनी सीता पळाला. काय काय केला, मारीच मामाला पाठवला हरिण होऊन मृग होऊन, आणि ते कुठे गेले, राम त्यांच्या पाठीमागे गेले. पुन्हा लक्ष्मणाचं चलन केलं, लक्ष्मण तिकडे गेला आणि सीता मातेला चोरून या ठिकाणी या रावणाला आणला. जर ह्याच्यात जर खरोखरच हिंमत होती, खरोखरच ताकद होती तर प्रभू रामाच्या समोरून सीतेला आणायचा होता. मग आम्ही हे मानलं असतं. म्हणजे चोरून आणले म्हणजे चोरून त्या ठिकाणी काय करायचे म्हणजे ह्याची ख्याती आणि काय करायचे ह्याची लंका, काय करायचे ह्याची ताकद आणि तुझं सामर्थ्य काय उपयोगाचं आहे म्हणजे असं सुद्धा विभीषणजी सांगू लागलेली आहे. लक्ष्मणाची मर्यादा रेखा नुलंगवेची दशमुखा, मिथ्या बोला बळवंका दशमुखा पुरुषार्थ. मिथ्या बोला म्हणजे लबाड आहे म्हणजे ही दशमुख जे आहे ते लबाड आहे म्हणजे काही त्याच्यामध्ये ताकद नाही. त्याला साधं लक्ष्मण रेषा टाकलेली होती ती सुद्धा ओलांडण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही म्हणले. आणि काय तुम्ही बोलायला लागला म्हणजे मारतो. जर ह्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं, ताकद जर असते, एवढे देव ह्यांना प्रसन्न झाले आहेत, एवढे देव ह्यांनी बंदीखान्यात टाकलेले आहेत, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे ना. पण लक्ष्मणानं टाकलेली लक्ष्मण रेषा ह्यांनी ओलांडली असते तर त्यावेळेस आम्हीही मानलं असतं म्हणले खरोखरच रावणामध्ये ताकद आहे. पण काय केलं म्हणले, तिथं सुद्धा छळण केलं आणि छळण करून या सीता मातेला या ठिकाणी आणलेलं आहे, असं सुद्धा विभीषणजी बोलू लागले आहे. धरणे तृण त्याचे मारिले करुणी छळन, पापी पूर्ण तुम्ही एक. अजून काय म्हणलं, अरे तुम्ही सगळे पापी आहोत, पापी. काय केलंय तुम्ही, काय ताकद आहे तुमची. जटायू आला होता पुढं ज्यावेळेस सीता मातेला घेऊन येऊ लागला. जटायू कोण आहे, साधा पक्षी आहे, पण पक्षासोबत तुम्हाला युद्ध करणं झालं नाही, त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही छळण केलं आणि गवताचा पात्यासारखं तुम्ही त्याच्या पुढे फिरू लागला होता. हार पत्कारली होती राजा रावणानं आणि खाली पडलेला होता. त्यावेळेस त्या जटायू सोबत सुद्धा काय केलं, छळण केलं. त्याचं मरण कशामध्ये आहे विचारून घेतलं, त्याला रामाची शपथ दिली. एवढं छळण सुद्धा तुम्ही केलं आहे आणि काय तुमचा पुरुषार्थ, काय तुमची ताकद म्हणजे जिथं बघल तिथं तुम्ही छळण करता, असं सुद्धा विभीषणजी सांगू लागलेली आहे. चोरी मारी पापी परद्वारी, तुके रावणाचे श्री, तेथे तुझे ज्येष्ठत्व भारी, बाजीगिरी तैसी विद्या. बाजीगिरी तैशी विद्या, काय ज्येष्ठता आहे म्हणजे चोरी केली म्हणजे तुझ्या रावणानं, छळण केले म्हणजे तुझ्या रावणानं,
परदारात चोरून आणलेली आहे. परपुरुषाची पत्नी म्हणजे रामाची पत्नी सीता माता चोरून आणली इथं. आणि काय सामर्थ्य म्हणले, आणि तू त्याचा मुलगा आहेस म्हणजे तू सांगतोस मी असा करेन, मी तसा करेन, मी रामाला असं मारेन, मी लक्ष्मणाला तसं मारेन. हे वानर सगळे या ठिकाणी कसं कोशिंबीर सारखं खाईन, तू बोलतोस म्हणजे हे सगळं मिथ्या आहे असं सुद्धा बोलू लागलेलं आहे. मनसी जिंतीला ऐरावती आणि जिंतीला अमरपती, सुरवराची लावली ख्याती, श्रीरामप्रती नत काले. तू म्हणालास म्हणजे काय, मी ऐरावताला मारला, ऐरावत जिंकला, इंद्रजितासोबत युद्ध जिंकलं, सगळे नवग्रह सगळ्याला आणून बंदीखान्यात टाकलो. ठीक आहे म्हणजे तू एवढं केलंयस ना, पण तू एवढ्यापेक्षाही श्रेष्ठ कोण आहेत, राम आहेत हे तू ओळख आणि तुझ्या मनामध्ये एवढं विचार कर की राम कोण आहेत आणि कोण नाही. तुला वाटत असेल मी सगळे देव बंदीखान्यात टाकले, पण देवाचा देव जर कोण आहे तर प्रभू श्रीराम आहेत आणि त्यांचं अंगवण तुला माहिती नाही, त्यांचं काय सामर्थ्य आहे हे तुला मी एवढं सांगितलेलं आहे, एवढ्यामध्ये तू समजून घे. अशा प्रकारे तंबी देऊ लागलेले आहे. वरुण शुक्र ब्रह्मादी ईश, हे श्रीरामाचे अंशानुअंश, हे तू नेनसी बाळभाष्य, जगी जगदीश श्रीराम. अरे तू कोण आहेस, बाळ भाषा आहे, तू कसं बोलत आहेस, एखाद्या लहान लेकरू जसं बोलतात तशा प्रकारे तू बोलत आहेस. हे काय म्हणजे ऊन वारा पाऊस जे काही असतील ना ते कोण आहे करता करविता माझा प्रभू राम आहे. त्यांनी ज्यावेळेस सांगितलं वाऱ्याला जा इथून, त्यावेळेस वारा हलतो म्हणले. ज्यावेळेस ऊन येईल त्यावेळेस सूर्याला सांगितल्याबरोबर सूर्य चमकतो म्हणले. ज्यावेळेस त्यांनी आज्ञा देतील पावसाला की तुम्ही पडा आता पाऊस या ठिकाणी, त्याच वेळेस पाऊस पडतो म्हणले. एवढी ताकद प्रभू श्रीरामामध्ये आहे. करता करविता ती आहे, या गोष्टीची तू जाण घे. अशा प्रकारे या इंद्रजिताला सांगू लागलेले आहे. मनसी दमिला ऐरावती, चरणी शिळा उद्धरती, श्रीरामाची परमशक्ती, बाळमती तू नेनसी. तू नेनसी म्हणजे तू कसं आहे, बाळमती आहे, एखादं लहान लेकरू जसं बोलतात तशा प्रकारे बोलतोस म्हणजे तुला काहीच माहिती नाही म्हणले. राम कोण आहे, लक्ष्मण कोण आहे, हनुमंत कुणाचा अवतार आहे या गोष्टीचं तुला कसलंच ज्ञान नाही म्हणले. तू कुठं आहेस, फक्त लंकेच्या ठिकाणी आहेस आणि सगळ्यामध्ये इथं मिळवतोस म्हणले. त्या रावणानं काही सहकार्य केलं म्हणून ते नवग्रह या ठिकाणी तू पूर्ण टाकला नाही तर तुझ्यामध्ये काय आहे म्हणले, एखाद्या लहान लेकरासाठी तुझं काम आहे म्हणले. तू काही या ठिकाणी मिथ्या बोलू नकोस असं सुद्धा विभीषणजी बोलू लागले आहे. बोलती स्वयनिज पुरुषार्था, मी मारिन श्री रघुनाथा, रावणे सुखे भोगावी सीता, परदारता तू महापापी. आणि तू कसा आहेस, महापापी आहे म्हणजे महापापी तू कसं काय तर म्हणजे तू काय बोलायला लागेल म्हणजे मी जातो आणि रामाला मारतो, लक्ष्मणाला मारतो आणि रावणाला सांगायला म्हणजे तुम्ही सुखानं सीतेसोबत संसार करा. हे काय बोलायलाच म्हणले, काहीतरी बोलण्यामध्ये तथ्य राव म्हणले. एवढं पाप तू तुझ्या अंगावर घेऊ नकोस मी असं सुद्धा विभीषणजी या इंद्रजिताला बोलू लागले आहे. रायाची सांगता पाप बुद्धी, तो वदावा सभेमधी, राजपुत्र तू दुर्बुद्धी, महागुणधी कुलघाती. अरे आपण ज्यावेळेस कोणत्या गोष्टी सांगत आहोत ना त्यावेळेस धर्म आणि अधर्म याचा विचार थोडा तरी करावा. आपण कुठं बोलायला आलो, आपण काही घरी बोलत नाहीत, या राजसभेमध्ये बोलत आहोत आणि उपदेश कुणाला, राजा रावणाला करायचा आहे. राजा रावण चुकीचा वागत असतो त्यावेळेस सगळे प्रधानाचं काम असतंय की राजाच्या कानावर खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या घालायच्या. पण त्या सोडून देऊन तुम्ही मिथ्या बोलू लागलो, तुम्ही मिथ्या या ठिकाणी सगळं लबाड सांगू लागलो. पापामध्ये उलट राजा रावणाला या ठिकाणी घालण्याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण मिळून करू लागलो. तुम्ही रावणाला बाहेर काढायचं सोडून वरचे वर नरकामध्ये जाण्यासाठी सहकार्य या ठिकाणी करू लागलो. हे न करता तुम्ही रावणाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे सांगा असं सुद्धा विभीषणजी बोलू लागले आहे. तू एक मारिले दान, सकळ कुळासी कल्याण, हे बुद्धी नायकता रावण, कुळ निर्दळन पावेल. आणखी मी एक सांगतो म्हणले इंद्रजिता, तू ज्या वेळेस बोलशील ना त्यावेळेस सगळ्या कुळाचा नायनाट होईल. आणि तू जर खरोखरच राजा रावणाला जर सांगितलास खरं काय आहे, मिथ्या बोलू नकोस म्हणजे जे खरं आहे धर्म काय सांगतो ह्या गोष्टीवर तू विचार करा त्या प्रकारे या ठिकाणी सांग. आणि जर तसं सांगितलास आणि राजा रावणाचं मन जर परिवर्तन झालं तर या सगळ्या कुळाचा या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.
पुढच्या 40 कुळाचा उद्धार होईल. आणि जर तू व्यवस्थित नाही सांगितला तर पाठीमागच्या 20 कुळाचा सुद्धा नायनाट या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढचा सुद्धा कुळ या ठिकाणी नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा बिभीषणजी बोलू लागले आहे. इंद्रजित बोलतो निजबळ, तेथे मिथ्या पाय समूळ, सभा सर्वज्ञ ऐका सकळ, राहे प्रांजळ परिसावे. आता काय बोलू लागलाय इंद्रजित, काय बोललाय? सगळं मिथ्या होतं, काहीतरी खरं होतं का त्याच्यामध्ये? काहीच खरं नव्हतं, सगळं खोटं खोटं. फक्त राजा रावणाला चांगलं वाटावं, जे चांगलं असत ते कधी सांगायचं नाही, जे वाईट असतं ते पटकन माणसाला येतं. तशा प्रकारे सगळे 16 प्रधान या ठिकाणी सांगू लागलेले होते. तशात इंद्रजित पण उठून सांगू लागला होता. आणखी पुढे सभेमध्ये आता एवढ्याचं सगळं ऐकून घेऊन सभेमध्ये काय होतं ते ऐकू आता. प्रलोभावय लंकानाथा, मारिन मनसी तू रघुनाथा, हनुमंतेसी युद्ध करिता, तुझे पुरुषार्थ देखिला. त्यावेळेस प्रलोभ आलेला आहे, तो सुद्धा म्हणू लागला आहे आता तो हनुमंताला मारतो म्हणला होतास ना, पण त्यावेळेस कुठे गेला होतास? ज्यावेळेस हनुमंत इथं आला होता आणि लंकेची दांडोळी करू लागला होता त्यावेळेस यायचा होतास ना पुढं, आणि त्यावेळेस हनुमंताला रोखण्याचा प्रयत्न तू का केला नाहीस? असं सुद्धा बिभीषणजी म्हणू लागले आहे. हनुमंतासी रणी भिडता, शस्त्रे अस्त्रे गेली व्रथा, कपी पुच्छ वाजता माथा, धीर सर्वथा न धरवे. अरे ज्यावेळेस तो हनुमंत इथं आला होता त्यावेळेस कुणीतरी पुढे येऊ लागलं होतं का? त्याला पाहिल्याबरोबर तुमच्या हातात ते शस्त्र गळू लागलेले, अस्त्र गळू लागले होते, तुमच्या सगळे धोत्र पिवळे होऊ लागले होते. एवढी अवस्था त्या हनुमंताने केलेली होती. आणि आता हनुमंत तिकडे गेलेला पाहून तुम्ही या राजा रावणाच्या समोर मोठमोठ्या गप्पा बोलू लागलात, मोठमोठ्या गोष्टी बोलू लागलात. हे तुमचं सगळं मिथ्या आहे, असं सुद्धा बिभीषणजी या ठिकाणी सांगू लागले. शस्त्रांचे संपात, वानरे झेलुनी समस्त, तुझ्या सैन्य केला घात, रणी हुंगत पाडले. काय केलं होतं तुझ्या सैन्याचं? या ठिकाणी काय अवस्था केलेली होती? एकतर सैनिक नीट होता का? कुणाच्या डोसक्यात मारलं होतं, कुणाच्या पाठीत मारलेलं होतं, कुणाचे पाय लंगडे केलेले होते, कुणाच्या घरामध्ये अन्न राहिलेलं नव्हतं ना, कुणाच्या घरामध्ये तेल तूप राहिलेलं नव्हतं, कुणाचा जावाई नीट नव्हता ना, कुणाची लेक नीट नव्हती. एवढी अवस्था या हनुमंतानं या लंकेमध्ये केलेली होती. त्यावेळेस एवढे जण कुठं गेले होतात, कुठं जाऊन लपून बसलेला होता. आणि आज या ठिकाणी हनुमंतराया नाही तर त्याच्या पाठीमागे तुम्ही सगळेजण उठून बोलू लागला. हे खरं आहे का तुमचं? असं सुद्धा बिभीषणजी बोलू लागले आहे. कुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका